सर्वांना गुड मॉर्निंग अँड गुड डे. अरुण, दर्शन, इरफान. आज विशेष म्हणजे माझी अर्धांगिनी बिंदा मला भेटायला येते आणि खास कोल्हापूरची अंबाबाई आमचं दैवत आहे. तिचं दर्शन घेण्यासाठी मी उत्साहाने जाणार आहे आणि तिला सगळं सांगणार. यापुढे तिचे मला आशीर्वाद आणि संपूर्ण हवेत. मी फार उत्साहात आहे, प्रश्नच नाही. आता बाकीचे आंबे वगैरे येणार आहेत असं मला माहिती आहे, तर थोड्या वेळात येत आहेत, मग आम्ही जाणार. आणि आजचा पूर्ण दिवस आनंदात, उत्साहात आणि ऊर्जा देणारा असेल याची मला खात्री आहे. ओके, गुड डे. मस्त हो की नाही? छान ठेवले तुम्ही बाबांना तुमच्या. घेतात मुलं काळजी छान. गुड. राहुल मस्त खूपच, म्हणजे आपली नुसतीच फोनाफोनी होती, पण तू रिअली छान फॉलोअप ठेवला, संपर्क ठेवला. चला आपण दर्शन घेऊया, करून घेऊया. तुम्ही इथून आला का? हो. ते मेन गेट तिकडे राहतो ना. अच्छा अच्छा. शूज एका बाजूने पूर्ण घासले गेलेले. एवढे चालले शूज झिजले. घ्यायचंय नवीन? आहेत आहेत हा? नाही, नाही. आहेत. तो म्हणतो त्याच्याला विचारतो. आहे? एक पेअर आहे. अजून एक असेल ना? स्वागत आहे तुमचं स्वामी विवेकानंद शिक्षक. अगदी नावाप्रमाणे कौस्तुभ निघाला. मी अशीच फिगर डोळ्यासमोर आणली होती. आज काय झालं, हा. म्हणजे आमच्या इकडे आज इंजिनिअरिंग कॉलेजचे MBA चालू आहे. हा. 3 दिवस ती कमिटी आहे. कालपासून म्हणजे परवापासून चालू आहे, शेवटचा दिवस आहे. बसा ना. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते ना मी. हे बघ, हा गेला. बरं मॅडम, आणि प्लॅन कसा करायचा? आम्ही तुमच्यावर ठेवलेला आहे, तुम्ही सांगाल ते. लवकर आहे कॅम्पस मध्ये. आमचा काहीच प्लॅन नाहीये.
मस्तपैकी राहुलने इतकं छान दर्शन आम्हाला हो. महालक्ष्मीचं घेऊन दिलं. खरंच येस मनाप्रमाणे झालं एकदम आमचं. छान. आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो. ही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हा. ही शिक्षण महर्षी बापूजी स्वामींनी 1974 साली स्थापन केली. वा. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसाराचं. बापूजी स्वतः स्वातंत्र्य आणि साधारण महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यांमध्ये, कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये, आपल्या संस्थेच्या ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मिळून संस्थेच्या 410 शाखा आहेत. अच्छा. महाराष्ट्रातील शिक्षण संस्था सगळ्यात मोठी आहे, अशा खंडात मोठी आहे. आणि रयत शिक्षण संस्थेनंतर सगळ्यात मोठी संस्था महाराष्ट्रात ही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. मस्त. सध्या चंद्रकांत दादा पाटील हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. हम्म. माझे आजोबा कार्याध्यक्ष आहेत, आई सचिव वा. आहे, मी CEO. मस्त. आता महाडिक साहेब आपल्याला माहितीच आहे, हम्म. ते देखील आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी. कृष्णराज पण आपल्याच्या दुसरा माजी विद्यार्थी. आणि त्यांचे म्हणजे राजकारणाची सुरुवात जिथून झाली त्या अप्पा महाडिक साहेब, म्हणजे आमच्या महादेवराव महाडिक साहेब जे नाव ते साधारण माझ्या आजोबांचे क्लासमेट होते आणि ह्याच संस्थेमध्ये ते शिकले. आणि ते देखील या म्हणजे महाडिक फॅमिलीतले अप्पा महाडिक साहेब जे आहेत ज्यांनी सुरुवात केली राजकारणात, ते देखील आपल्या संस्थेचे. वा. म्हणजे इतिहास आहे, हो की नाही? येस. आणि हा जो काही इतिहास असतो ना कौस्तुभ, हा DNA मधनं पाझरत असतो. आपण कितीही शांत बसायचं म्हटलं तरी बसू शकत नाही. आणि तो कुठे ना कुठेतरी सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातनं बाहेर पडतोच. खूपच छान वाटलं हे सगळं इन शॉर्ट थोडक्यात ऐकून. खूपच. नाही, तुम्ही आलात खरं म्हणजे आमच्यासाठी अभिमान आहे की सर एवढं देशकार्यासाठी काम करतात. आणि हे सगळं करत असताना पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणजे ठेवलं. माझं खरं म्हणजे आज रविवारी तुम्ही आलात, म्हणजे काल आज येणार होतात आणि काल तुम्ही आलात. हो. कमिटीनं आपल्याला भेटू शकलो नाही. पण मी आपल्याला विनंती करेन की आज जर तुम्ही एक दिवस अजून डिले करता आला म्हणजे तुमचा प्रोग्राम जर तुम्हाला अलाव करत असेल, विनंती करेन तर साधारण आपण पुढच्या उद्याच्या एक दिवसात 1000 मुलांपर्यंत पोहोचायचं काम आपण त्या माध्यमातून करू. अच्छा. आणि बापूजींना त्यांच्या कार्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी मदत केली त्या म्हणजे आमच्या संस्थामाता सुषमादेवी स्वामी. अच्छा. त्यांच्या धर्मपत्नी समाधी तिथेच आहे. अच्छा. आपण इकडे बघतो ही सगळी CBSE स्कूल आहे. हा हा. खालची बघतो ती सेकंडरी स्कूल आहे. अच्छा. हे विवेकानंदचं ज्युनियर कॉलेज आहे. इथं साधारण आता या विवेकानंद कॉलेज शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत पहिलं एम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज आहे. मग आपल्याकडे मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम असा काय सगळे? अच्छा. म्हणजे स्टेट बोर्ड पण आहे आणि CBSE पण आहे. CBSE पण आहे. ह्या कॅम्पस मध्ये तर दोन्ही पण आहे. अजून इथून पहिली संस्थेची शाळा होती नदीच्या काठावरती, ही मराठी मीडियम. अच्छा. हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या बिल्डिंग मध्ये नर्सिंग, अच्छा. वा. हॉटेल मॅनेजमेंट, ग्राफिक डिझाईन, MBA वगैरे सगळं. 95% आहे. अरे वा, छान. व्हॉलीबॉल कोर्ट पासून सगळं केव्हा आहे बरोबर साठी आहे. सॉलिड आहे. JEE सारख्या एंट्रन्स एक्झाम चालू बरं. हा स्पोर्ट्स हा. ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम ज्यांनी पुणे या महाराष्ट्रामध्ये केला त्या आदरणीय बापूजी सावंत. आणि मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये शिक्षणाचं ज्ञान लागलं आदरणीय बापूजी म्हणजे चोपडपासून यायचं काम करतात. कॅम्पस जवळजवळ 410हून अधिक शाळापैकी या महाराष्ट्रामध्ये आणि काही कर्नाटकमध्ये आहे. थोडंसं तंत्रज्ञानाची एक शिक्षण द्यावं असं कौतुक त्यांना वाटलं. मग 2008ला डिप्लोमा इंजिनिअरिंग सुरू केली.
डिग्री इंजिनिअरिंग होते आणि दोघांचेही ॲडमिशन 100% आहे. तर असं थोडंसं कॅम्पस म्हणजे जे काम आपण करतो त्या कामामध्ये जेव्हा प्रगती लक्षात येते तेव्हा विकास पण होतो, हो की नाही? म्हणजे 1954 साली एका शाळेतनं एवढं मोठं वटवृक्ष निर्माण झालं. यासाठी जी संस्थापक आहेत आदरणीय बापूजी सावंत यांचा प्रचंड मोठा त्याग आहे, प्रचंड मोठं कष्ट आहे आणि जिद्द आहे, चिकाटी आहे. त्याच्याच जोरावरती कॅम्पस एकाची 2, 2ची 4 असं होत 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 आज 410हून अधिक. आणि म्हणजे बापूजींनी एक त्यांचं पहिलं वाक्य आहे संस्थेचं, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण करतात. म्हणजे एक विद्यार्थ्यांना डिग्री द्यायचं काम करतोय तर तो विद्यार्थी स्वयंपूर्ण झाला पाहिजे, परिपूर्ण झाला पाहिजे. परिपूर्ण म्हणजे शिकला, नोकरी लागली, पैसे आले म्हणजे परिपूर्ण नाही. तर तुला ज्ञान मिळालं पाहिजे, त्याला विज्ञानाची नॉलेज असलं पाहिजे आणि त्याच्याकडे तो सुसंस्कार असतात. म्हणजे चांगला माणूस घडवायचं काम या संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आणि अशा आमच्या कॅम्पसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. खूप छान वाटतं, कारण की ज्या ठिकाणी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन दिलं जातं त्या ठिकाणी नक्कीच शिक्षक ती विजन विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतात आणि कमी अधिक प्रमाणात का असेना पण विद्यार्थ्यांच्या ते लक्षात राहतात. आपल्या इथून जे विद्यार्थी बाहेर पडले जायचं संस्थेमधून बरेच विद्यार्थी IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, बरेच विद्यार्थी सेवेमध्ये क्लास 1 ऑफिसर कधी तर काही स्पोर्ट्समध्ये पण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पदक कमवलेलं, नेमबाजीमध्ये, स्विमिंगमध्ये आणि आपली जे राही सरमधलं तेजस्वी सावंत असे विद्यार्थी लेवल झाले. आपले विद्यार्थी त्यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळवले. म्हणजे विद्यार्थ्यांना मी मगाशी जे वाक्य बोललो परिपूर्ण करायचं काम या संस्थेमध्ये केलं जाते. फक्त शिक्षण द्यायचं काम केलं ऑलराऊंड डेव्हलपमेंट. आमचं असं मत आहे की तुम्हाला इंजिनियर व्हायचंय का, मग इथं द्यायची गरज नाही. तुम्ही घरी बसून मग तुम्हाला इंजिनियर डिग्री मिळू शकतो. पण इथं काय यायचं तर मग ते सर्वांगीण विकास कशाचा तर तो चांगला माणूस घडला पाहिजे आणि तो चांगला माणूस होण्यासाठी इथं मॅडम तुम्हाला लक्षात येईल आता तुमची खूप म्हणजे प्रगती असते. तर महाराष्ट्रामध्ये 2 संस्था सगळ्यात मोठ्या स्वामी अगदी त्याच्यामुळे हा प्रसारा मोठा झाला. संस्थेची जी आमची संस्थापक आहे आपण स्वतःच्या प्रपंचासाठी काय केलं जसं पैसे कमावणे असं नाही. सर्वसामान्य लोकांची मुलं शिकवायचं तिने आपला प्रयत्न केला. तर पलीकडे त्यांचे हे आहे आर्ट गॅलरी आहे, तिथे त्यांचे कपडे आहे, त्यांचे तिथे ट्रंक आहे, ते ट्रंक घेऊन ते गावागावामध्ये फिरायचे कपडे म्हणजे त्याचं माध्यम सरळ साधी राहणी जास्त काय कमावलं नाही, शाळाकडे डेव्हलप करत असं आहे. बऱ्याच ठिकाणी आहे की खूप शिकवायचं नाही, मग शिक्षण नावानं सगळा गोळ आहे. पण आता तुम्ही आता खूप उत्कृष्ट आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये संस्था करत आहे. खरंच आहे, इतिहास असतो आणि तो मुलंच नेत असतात पुढे. थँक्यू. माझे मामा महेश साळुंके सर आहेत. ते देखील इंजिनिअरिंग कॉलेज शिवाजी विद्यापीठ आता डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्राध्यापक आहेत. मी आपल्याला विनंती करतो आपण मॅडम. सर आपण 2 मिनिटं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावे. आणि मी एकही दिवस सुट्टी न घेता शाळेमध्ये जात होते, कॉलेजमध्ये जात होते. आणि त्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं, कारण त्यांची ती
अपरिचित नजर, थंड नजर मला बघवत नव्हती. मला घरात उभे वारे सुटले होते. असं वाटायचं किंवा नको, मला शाळा आपली वाटायची. मग तिथली एनर्जी घेऊन मग मी इकडे यायची घरी. अशी परिस्थिती झालेली. आणि त्या 3 ते 4 महिन्यामध्ये सगळ्यांना मी सांगितलं होतं की आपलं नाव, परत 2-2 अक्षरांचे शब्द, परत त्याचा उपयोग, जेवढी डिक्शनरी त्यांची डिलीट झालेली आहे शब्दांची ती सगळी परत आपल्याला भरायची आहे. आणि त्यानुसार स्पीच थेरपी वगैरे संपूर्ण फॅमिली आम्ही असे सगळे पाठीशी उभे राहिलो. आणि परत विद्याधर उभा राहिला 120 दिवसामध्ये. परत तो वाक्य, म्हणजे मी शाळेत जाताना ना असं त्याला त्या रजिस्टरवर, म्हणजे ज्या रजिस्टरवर ते नातीचं मॅथ्स आणि शिकवायला घ्यायचंय ना, काम घ्यायचंय होमवर्क देऊन, त्याच रजिस्टरवर उरलेल्या पानांवर मी एक वाक्य 10 वेळेस लिहून काढ म्हणून सांगायचं. रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, गाळलेले शब्द, परत कोण कुणाला बोललंय, विद्याधरला किती मुलं आहेत, नावं काय आहेत, म्हणजे सगळं हे असं, म्हणजे सगळा असा हा ज्ञानयज्ञ आमच्या घरामध्ये सुरू झाला. तो 4 महिने होता. आणि काय माहिती नाही, विद्याधर परत छान बोलायला लागला. आणि नंतर मग मला म्हणतो की आता मला कोस्टल एरिया फिरायचा आहे. म्हटलं बाबा आता तू फिरायचं बोलू नकोस, काय म्हणतील सगळी लोक मला. तर तो म्हणाला असं नको बोलूस, मला जे काही आपल्या कुलस्वामिनीने परत पायावर त्यासाठी मी बरा झालेलो आहे. मग हे असं बोलल्यानंतर कोण आडवं येणार. मग मी म्हटलं बाबा फिर. मुलांना सांगितलं, म्हटलं त्यांची इच्छा आहे. आणि अक्षरशः त्याचं नशीब इतकं चांगलं की नितीन गडकरींकडनं 5 दिवसाच्या आत जे हायवेचं त्यांना परमिट लागतं ना, व्हॅनिटी व्हॅन साईडला उभं करण्याच्या दृष्टिकोनातनं, मंत्रालय, चलो मंत्रालय, चलो मंत्रालय, शार्दूल, अरुण, इरफान, चलो बाय. दर्शन बाय. बाय बाय बाय. गेले 2 दिवस कोल्हापूरकडे वाटचाल माझी चालू आहे. सगळीकडे रस्त्यांची कामं आणि हालअपेष्टा सहन करत मी अखेर आज श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई आमच्या घराचं ते कुलदैवत आहे, आलं का लक्षात. त्यामुळे माझी अधिक श्रद्धा आहे या कोल्हापूरच्या अंबाबाईवर आणि तिचे आशीर्वाद मला मिळाले. अखेर मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मला दर्शन चांगलं मिळालं. आणि आज बराच वेळ त्या परिसरामध्ये मी फिरत होतो आणि अखेर मी बाहेर पडलो त्या परिसरातून आणि आज कासारवाडी येथे येऊन आम्ही पोहोचलो आहोत. मुख्य म्हणजे माझी मिसेस आली होती खास या कामासाठी, या गोष्टीसाठी, हो की नाही. तिचे खास हे असतात, हो की नाही, श्रद्धा आहे तिची, हो की नाही. तशीच माझी पण श्रद्धा आहे, वादच नाही, हो की नाही. ते सर्व आटोपल्यावर ते पुन्हा
डोंबिवलीकडे रवाना झाली आणि आता मी कासारवाडी येथे पोहोचलो आहे. रात्रीचा मुक्कामही झालेला आहे ठरला आणि मस्तपैकी जेवणही झालेलं आहे आणि मस्तपैकी झोपणार आणि पुन्हा उद्या वाटचाल करणार आहे. उद्या मला समजतंय की उद्या 2-3 शाळांमध्ये जाण्याचा योग आहे. ते झाला तर मला फार आनंद होईल. ओके नाही, शेवटी शाळा म्हटलं आणि विद्यार्थी म्हटलं की मला जाम आवडतं आणि उद्या होईल अशी मला खात्री आहे. सर्वांना शुभरात्री.